अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केलं। आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे हत्यार उपसलं आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ देणं, पेन्शनच्या व इतर मागण्या मान्य करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा यासह इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। यावेळी प्रचंड घोषणाबाजीही देण्यात आली। न्याय मिळेपर्यंत थाळीनाद आंदोलन करणार आहे। परिस्थिती या थराला जाऊ न देता त्यापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून चर्चेने प्रश्न सोडवण्यात यावे असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष आज महाराष्ट्रामध्ये संपाचा 18वा दिवस आहे। महाराष्ट्रात सुमारे 2,10,000 अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत, परंतु हे ढोंगी सरकार, झोपेचं सोंग घेतलेलं सरकार जागं होत नाही। काल जे अधिवेशनामध्ये माननीय मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री, यांनी अंगणवाडीबद्दल जे विधान केलेलं आहे, त्यांच्या विरोधात विधान केलं आहे, त्या गिरीश महाजनाचा आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या 2,10,000 अंगणवाडी कर्मचारी आणि आम्ही संघटना जाहीर निषेध करतोय। अंगणवाडी कर्मचारी मिनी कर्मचाऱ्याला 26,000 मानधन द्या, मदतनीसाला 22,000 मानधन द्या आणि माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे ग्रॅच्युटी देण्याचा। हे सरकार दखल देत नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐकत नाही। ह्याचा अर्थ काय? म्हणजे ह्या राज्यामध्ये हुकुमशाही चालू आहे, ह्याचा अर्थ असाच होतो। आमचं म्हणणं एवढंच आहे, ह्या सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरघोस मानधनवाढ, ग्रॅच्युटी द्यावी अशी आमची मागणी आहे। यावेळेस अंगणवाडी सेविकांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। ग्रॅच्युटी मंजूर केलेली आहे, ती मंजूर हे सरकार आम्हाला देत नाही, तर मंजूर झालेली ग्रॅच्युटी मिळायला पाहिजे, भरघोस मानधनवाढ पाहिजे आणि निवृत्त झालेल्या ज्या सेविका मदतनीस आहेत त्यांना त्यांच्या मानधनाच्या अर्धी पेन्शन दर महिन्याला मिळायला पाहिजे। कारण सगळ्या ज्या रिटायर झालेल्या सेविका मदतनीस आहेत त्या विधवा आहेत, त्यांना मुलं सांभाळत नाहीत, त्यांचा उदरनिर्वाह चालत नाही, त्यांच्यावर अन्याय हे सरकार करते। या थाळीनाद आंदोलनाला सुमारे 200 ते 250 महिलांची उपस्थिती होती।